कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची गोष्ट महाराष्ट्रातल्या अनेक राज्यकर्त्यांनी केलेली होती. मात्र त्यामध्ये अनेक अडचणी आल्या होत्या. मग या भौतिक अडचणी असतील किंवा इच्छाशक्तीचा अभाव असेल. मात्र आता खऱ्या अर्थानं कोकणाचा विकास होऊ लागलाय. कोकण विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागलाय असं आपण म्हणू शकतो. लवकरच मुंबई वेंगुर्ला म्हणजे मुंबई ते कोकणापर्यंत जोडणारा महामार्ग पूर्ण होतोय आणि त्यातच आता शिमग्याच्या शुभमुहूर्तावरती मुंबई ते विजयदुर्ग अशी रोरो सर्व्हिस सुरू झालेली आहे. या रोरो सर्व्हिसचा फायदा कोकणाला किती होणार आहे, कोकणवासियांना किती होणार आहे, चाकरमान्यांना किती होणार आहे, जाणून घेऊयात. आपल्यासोबत भाजपचे माजी आमदार प्रमोद जठारे. सर, अनेक वर्षांपासून तुम्ही कोकणाचं प्रतिनिधित्व करत होतात. प्रचंड बॅकलॉग राहिलेला आहे. आता हा बॅकलॉग कमी होण्याच्या दिशेने सुरुवात केली असं म्हणूया का? कसं आहे, ही रोरो सर्व्हिस जी आहे ही प्रामुख्याने कोकणामध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक सुविधा आहे. कारण साधा चाकरमानी या बोटीमधनं कायम जाईल असं काही नाही. बरोबर. या बोटीतून जावं, कोकणातल्या पर्यटकांनी जावं, जाताना त्यांनी सुखरूप जावं, आपली स्वतःची गाडी, स्वतःची फॅमिली या बोटीतून घेऊन जावं, अशी याच्या मागची भूमिका आहे. त्यामुळे याचे असलेले तिकीटचे दर हे पर्यटकांना परवडण्यासारखे आहेत आणि त्याच्यात जर सबसिडी दिली किंवा आणखीन काही दिलं तर त्या ठिकाणी हा उद्योग फायद्यात येऊ शकतो आणि पर्यटकांचा असलेला बॅकलॉग कोकणासाठी वाढू शकतो. बरोबर. मी फक्त जस्ट माझ्या कॅमेरामनला रिक्वेस्ट करेल की त्यांनी या बोटीचा ओव्हरलुक दाखवावा. आता आपण याच्या अपर डेकवरती आहोत. लक्झुरियस सीट इथे आहेत. खालचा जो डेक होता तो खालचा डेक हा सगळ्यांसाठी कॉमन होता. या डेकचे रेट्स थोडेसे जास्त आहेत आणि याच्या बाजूला अजून एक या मागच्या बाजूला एक VVIP सूट आहे. जसं आता प्रमोद जठार यांनी सांगितलं की याचे रेट हे परवडले पाहिजेत. माझा मुद्दा हाच आहे की आता काही वर्षांपूर्वी अजून एक बोट सर्व्हिस सुरू झालेली होती. मात्र ती बोट सर्व्हिस कोविडमध्ये बंद पडली. आत्ताही आपण याला सुरुवात केलेली आहे आणि आता पुढच्या काही महिन्यांमध्ये पावसाळा येणार आहे. पावसाळ्यात या बोटीचं भवितव्य काय असेल? पावसाळ्यामध्ये 2-3 महिने एकूण पर्यावरणाचा एकूण अंदाज घेऊन ही बोट चालू राहील की नाही ते बघतील. परंतु मला वाटते आता मे महिन्यापर्यंत ही बोट या ठिकाणी चालू राहणार आहे आणि हळूहळू या बोटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटक आकृष्ट होतील या दिशेने ह्या बोटीचा प्रवास चालू राहील. परंतु ही एक सुरुवात आहे. वेल बिगन इज हाफ डन म्हणतात. त्यामुळे माननीय नितेशजी राणेंच्या या प्रयत्नाला चांगलं यश आलेलं आहे. याचं कारण स्वतः मंत्री हे कोकणातले आहेत. त्यामुळे स्वतःचं गाव, स्वतःची भूमी, स्वतःचा मतदारसंघ, स्वतःचा जिल्हा हा प्रत्येक मंत्र्याला प्याराच असतो. त्यामुळे नितेशजीने योग्य तो प्रवास सुरू केलेला आहे आणि हा प्रवास हळूहळू कोकणाकडे पर्यटक आकृष्ट होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात होईल. बरोबर आहे. आपण मगाचा जो मुद्दा आपण चर्चेला घेतलेला होता की रेट्स परवडणारे पाहिजेत. कारण की जर बोटीचा खर्चच जर बघितला तर डिझेलला प्रचंड खर्च होतो. तो प्रत्येक देशातनं काढणं हा प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळे रेट वाढवले तर प्रवाशांची गर्दी कमी होणार. तुम्ही म्हणालात की चाकरमान्यांना याचा उपयोग होणार नाही आणि कोकणातला सगळ्यात जास्त जे वापर करणारा जर कोण असेल, मग तो रस्ता असेल किंवा विमानाचा असेल, तो चाकरमानीचा आहे. एकीकडे चिपी विमानतळ सुरू झालं होतं. दुर्दैवानं तीही विमानसेवा बंद पडली. सो आता ही जर कंटिन्यू करायची असेल तर याच्यासाठी सरकार, कंपन्या आणि पर्यटक या तिघांमध्ये समन्वय साधणं आणि तिकिटाच्या दरांचा एक मुद्दा प्रश्न आहे. 2 गोष्टी करता येतील. भारमान नियमित होईपर्यंत, भारमान वाढेपर्यंत सरकारने याचा काही भाग सबसिडीच्या माध्यमातून उचलला पाहिजे. तो पर्यटकांसाठी ते सबसिडी पण देऊ शकतात, काही गाड्यांसाठी व्यवस्था करू शकतात, अशा अनेक गोष्टी करू शकतात. त्यामुळे तो सरकार करेल अशी अपेक्षा आहे. आणि जर भारमान वाढलं, गाड्यांची संख्या वाढली, बोटींची संख्या वाढली तर हा प्रयोग यशस्वी होईल. शेवटी हा एक प्रयोग आहे. आता इथून पुढे गावात उतरल्यानंतर तिथल्या ज्या कनेक्टिव्हिटी आहे हा पण एक विषय आहे. बरोबर. त्यामुळे ते ST स्टँड्स आणि ते जे STची कनेक्टिव्हिटी आहे ती मला वाटते आणखीन ताकदीने केली. म्हणजे लोकांना इझी टू रीच झालं पाहिजे. पण लोकांच्या लक्षात येईल रस्त्याने जाण्यापेक्षा, खड्ड्यामधनं किंवा ट्रॅफिक जाममधनं या जाण्यापेक्षा आपल्याला हा एक नवीन ॲडव्हेंचरस मार्ग आहे
असं जेव्हा लक्षात येईल तेव्हा मला वाटते ह्या मार्गाची सुद्धा भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. आपण वॉटर टुरिझम करण्याचा प्रयत्न करत होतो, कोकणामध्ये सी वर्ल्ड आणणार होतो. आता जाताना या सगळ्या निसर्ग संपन्न कोकण हा बघता येणार आहे. डॉल्फिन सफारीसाठी एक वेगळे प्रयत्न केले जातात, मात्र इथे तर सहज दिसणार आहेत. सो या रूटवरती जोपर्यंत सर्व्हिस वाढणार नाहीत तोपर्यंत त्याचा फायदा होणार नाही. आणि सर्व्हिस वाढवण्यासाठी नेमकं काय सरकारने करायला हवं जो थेट फायदा सगळ्यांना होऊ शकतो? सरकारने एक गोष्ट इमिडिएट करायला पाहिजे. बघा, मी एक चांगला पर्यटनातला प्रकल्प जो सी वर्ल्ड ज्याला आम्ही म्हणत होतो तसा मोठा प्रकल्प आणि चांगल्या राहण्याच्या सुविधा म्हणजे अगदी 5 स्टार 4 स्टार 3 स्टार हॉटेल्स हे सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये जोमाने व्हायला पाहिजे. ते जर झाले तर अशी एक नव्हे अनेक बोटी सुरू होतील आणि स्वतःच्या प्रायव्हेट बोटसुद्धा घेऊन लोक जातील. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर, बोट हे एक माध्यम आहे, बरोबर आहे. हे काय साध्य नाही, एक साधन आहे. साध्य काय आहे तर कोकणातला पर्यटन विकास, त्याच्यासाठी तिथे असलेल्या हॉटेलच्या व्यवस्था, तिथे एखादा मेगा पर्यटनातला सी वर्ल्ड सारखा, सफारी पार्क सारखा, ॲनिमल पार्क सारखा दोडामार्गमधल्या भागामध्ये असा एक पर्यटनातला मोठा प्रकल्प जर गेला तर मला वाटते हा जलवाहतूक मार्ग हा जो आहे तो वाढेल, लोकांची यातायात तेव्हाच वाढेल. बरोबर. आपण मी तुम्हाला हाच मुद्दा परत विचारण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही आत्ता जसं म्हणालात की हे साधन म्हणजे साधन आहे, साध्य नाहीये. थोडंसं आपण ज्या पद्धतीनं हे सुंदर आपल्याला चित्र दिसतंय सगळीकडे, तर आत्ता जसं जठार साहेबांनी सांगितलं की हे साध्य आहे, साधन नाहीये. मुद्दा हाच येतोय याच्यामधला की आत्ता फक्त एक बोट सर्व्हिस सुरू झालेली आहे. ही बोट सर्व्हिस फक्त प्रवाशांसाठी आहे. वाढली पाहिजे ना कोकण सर्व्हिस. रेल्वेच्या मार्गावरती जसं कंटेनर घेऊन जाणाऱ्या स्पेशल लोकं वाढली मेल पाहिजे. एक्सप्रेस आहेत, कंटेनर घेऊन जाणाऱ्या जशा एक्सप्रेस ट्रेन आहेत, जशी ती मालगाडीला फॅसिलिटी आहे, तशीच जर इथे फॅसिलिटी सुरू झाली तर त्याचा एक वेगळा फायदा होऊ शकतो. जसं म्हणजे आता आपण फक्त प्रवासी टार्गेट करतोय. पुढे कार्स असतील, पुढे कंटेनर्स असतील, याचा सगळा लोड सगळीकडे कमी होईल. एक्झॅक्टली. ही वाहतूक आहे ना शेवटी. बघा, सी ट्रान्सपोर्टला आपण सगळ्यात चिपेस्ट ट्रान्सपोर्ट म्हणतो, कारण याच्यावरती काही मी वारंवार तुम्हाला हा प्रश्न विचारणारच होतो, कारण की लोकसभेमध्ये अनेकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितलंय की हे सगळ्यात स्वस्त वाहतूक आहे, कारण की इथे खर्च फार कमी येतो. मात्र आपण जर या बोटीचा आता ₹1 खर्च आला तर 4 आणे. हा पण आता जर या बोटीचा खर्च बघितला तर तो प्रचंड आहे. आपण मग ते तो सुरुवात कशा आहे. पद्धतीने करायचा? म्हणून मी म्हटलं नाही, बघा, कुठल्याही पायलट प्रोजेक्टला खर्च असतोच. ही सुरुवात आहे. आता हे लोकांना आवडलं पाहिजे, पचलं पाहिजे, पचनी पडलं पाहिजे, परवडलं पाहिजे. ते हळूहळू होईल. एकाने होत नाही, असं 10 बोटी झालं की सुरू होईल. पण ते होण्यासाठी निमित्त मात्र सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरीमध्ये लोकांनी कसं नुसतं मे महिन्यात एकदा घराला जाऊन हा प्रकल्प यशस्वी होणार नाही बाळा. ह्या 12 महिने जर हे सुरू राहायचं असेल तर एक मोठा प्रकल्प सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये पर्यटनात सी वर्ल्डसारखा, ॲनिमल सफारीसारखा असा मोठा ह्यूज प्रकल्प गेला तर हा अप अँड डाऊन जो हे आहे तोही कायम राहील. बरोबर आहे. नाहीतर नुसतं मे महिन्याला जाऊन हा मालक इथे कामाला लागेल. बरोबर आहे. आपण पाहतो आहोत की जर ही सर्व्हिस म्हणजे रोरो सर्व्हिस यशस्वी व्हायची असेल तर त्याला कंटिन्युटी पाहिजे, लोकांचा प्रतिसाद मिळाला पाहिजे. आपल्यासोबत भाजपचे माजी आमदार भाई गिरकर सुद्धा आहेत. भाईंना आपण विचारणार आहोत. भाई, फार जुन्या आठवणी आहेत, बोटीचा प्रवास आणि आजचा प्रवास. आज जवळपास 42 वर्षांची प्रतीक्षा संपलेली आहे. मुंबई कोकण कनेक्ट झालेला आहे जलवाहतुकी मार्गे. 42 नाही 48 वर्षाची प्रतीक्षा आहे. 1984 साली शेवटची बोट आली. त्या बोटीने मी लहानपणापासून 50 वेळा प्रवास केला असेल. पण आज जो हा प्रवास करतोय हा एवढा सुखकर आणि जलद. त्यावेळी आम्ही जर 10 वाजता भाऊच्या धक्क्यावर निघालो तर विजयदुर्गला 2 वाजता जायचो. म्हणजे याचाच अर्थ जवळजवळ 15 ते 16 तास लागायचे जायला. कधी कधी उशीर झाला तर 4 पण वाजायचे. हा 7 तासाचा प्रवास आहे. आणि ती बोट होती ती एवढी हलायची की, आणि पुन्हा आम्ही जे खरं कोकणवासी होतो त्याला आम्हाला अंडरग्राऊंड हे मिळायचं जागा. म्हणजे समुद्र दिसण्याचा विषयच नव्हता. ती काच असायची, त्यातूनच बघायचा समुद्र.
आणि वरचे गोल आणि वरचे जे लोक होते ते गोव्याचे लोक तिथे असायचे. आणि त्यावेळे आपण पाहिलं तर आज आपण जे बघतो आहोत ही स्वच्छता, त्यावेळे जर गावाहून मेमध्ये येताना फणस आणि सुके मासे हे असले बोटीत, आणि त्या ठिकाणी बोट एवढी प्रचंड हालायची की अनेक लोकांना ओकारी यायच्या, आणि त्यामुळे जो चांगला माणूस आहे त्याची अडचण व्हायची. अशी अवस्था, ती अवस्था 84 नंतर या ठिकाणी माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर 2014 साली त्यांनी बंदर खाता असल्यावर ही संकल्पना मांडली. आणि आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र सिंधुदुर्गाचे माननीय नितीशजी राणे हे पालकमंत्री झाल्याच्या नंतर किंवा आमच्या कणकवली देवगडचे आमदार झाल्यापासून पालकमंत्री झालं. योगायोगाने त्यांच्याकडे बंदर विकास आणि मत्स्य हे आले. त्यांनी 119 देवेंद्रजींनी आणि त्यांनी 119 परवानग्या ह्या काढाव्या लागल्या आणि ही बोट सुरू केलेली आहे. आपण पाहताय फार कुठे हालत नाही बोट, किंवा आपण ज्या बसलेलो आहोत तिथे नाहीतर धरून त्या जुन्या बोटीमध्ये चालावं लागायचं. आज आपण बसलो तसं विमानामध्ये एक्झिक्युटिव्ह चेअर्स असतात तशा चेअर्स आपल्याला या ठिकाणी दिसतील, चेअर्स असतील. आणि वेळेचं इथे आपण कॅन्टीन बघतो, जे आपल्याला पाहिजे ते त्वरित सगळ्यांना मिळतं आहे. आणि तिकीट थोडं अनेकांना वाटेल जास्त आहेत, पण ज्या वेळेस तेजस जे तिकीट आहे हे 2700 रुपये कोकणात जायचं, पण तेजसच्या 10 पटीने हे बोटीचा प्रवास आहे. तेजसला वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळ या रोरो सर्व्हिस असल्यामुळे तुम्ही तुमची गाडी, मोटरसायकल हे घेऊन तुम्ही जाऊ शकता. इथून गोव्याला पण जाऊ शकता. आज एक प्रवासी गोव्याला जात आहेत, ते इथून त्यांच्या ते विकासक आहेत, ते इथे विजयदुर्गला उतरतील आणि 2.5 तासात गोव्याला पोचतील. म्हणजे जर तसे जरी गेले असते ट्रेनमध्ये तरी त्यांना जास्त तास लागले असते. असं म्हणून मी माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि नितीशजी राणे यांना विशेष धन्यवाद देतो. आमचं जे 48 वर्षाचं स्वप्न पूर्ण केलं आहे. कोकणवासियांना विनंती करतो आपण याचा लाभ घ्या. याच्यामुळे आमच्या कोकणातले जे रोजगार उत्पन्न होतील, हॉटेल होतील, तिथे रोजगार मिळतील. त्यामुळे या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा. जेवढे जास्त लोक होतील, आता एक बोट आहे त्याच्यात 2 बोटी होतील, 4 बोटी होतील. सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल की बोट सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांना रोजगार कसा मिळेल. त्याचं उत्तर भाई गिरकर यांनी दिलेलं आहे की ज्या वेळेला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ही वाढू लागेल त्यावेळेला तिथे जे पर्यटक येतील त्यांच्या राहण्याची सोय करावी लागेल, त्यांच्या जेवणाची सोय करावी लागेल आणि यामुळे जो रोजगार मिळणार आहे तो स्थानिक कोकणी माणसांना मिळणार आहे. आणि आत्तापर्यंत हा जो प्रवास आहे हा खर्चिक प्रवास मानला जातोय, पण सरकारने जर याला सबसिडी दिली, मध्यम मार्ग जर काढला तर याचा फायदा सगळ्यांना होऊ शकतो. आणि ज्या पद्धतीनं ट्रक रोरो सर्व्हिस ही कोकण रेल्वेवरती सुरू आहे तशाच पद्धतीची सर्व्हिस जर या बोटीतनं सुरू झाली आणि मालवाहतूक जर मोठ्या प्रमाणात सुरू झाली तर ही रोरो सर्व्हिस खऱ्या अर्थानं यशस्वी होईल असं म्हणायला हरकत नाही. तुषार शेटे, सिविक मिरर.